नमस्कार. महा-MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण सध्या भारतात गाजत असलेला विषय CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा याच्याबद्दल बोलणार आहोत. हा कायदा 2019 साली दोन्ही सदनांनी संमत केला आहे. भाजपने आपल्या निवडणूक घोषणापत्रामध्येच म्हटलं होतं की आम्ही हा कायदा आणणार आहोत आणि त्याप्रमाणे हा कायदा त्यांनी आणला आणि अपेक्षेप्रमाणेच या कायद्यावरती विरोधी पक्ष तुटून पडलेला आहे. आता हा कायदा का आला याच्याबद्दल आधी आपल्याला सांगायला पाहिजे. भारत पाकिस्तानची फाळणी 1947 साली झाली. त्यानंतर प्रचंड लोकक्षोभ झाला आणि दंगे उसळले आणि पाकिस्तानातून असंख्य हिंदू शरणार्थी बनून नेस्त्या वस्त्रांनिशी पळून भारतात आले. भारतातून काही मुसलमान असेच नेस्त्या वस्त्रांनिशी पाकिस्तानात पळून गेले आणि त्यावेळेला साधारण असं म्हटलं जातं की 10 लाख लोक तरी या सगळ्या फाळणीमुळे त्यांच्यावरती परिणाम झाला होता. असा भयानक परिणाम झाला होता. या फाळणीचा दोष आपण निश्चितच त्यावेळेसचा काँग्रेस पक्ष ज्यांनी फाळणीला मान्यता दिली, गांधींनी सांगितलं होतं की फाळणी झाली तर माझ्या मृतदेहावरनं होईल. फाळणी झाली पण गांधींचा देह काही तेव्हा मृत झालेला नव्हता. तेव्हा त्यांचं वचनसुद्धा फुकाचंच होतं, त्यातनं काहीही घडलं नाही. परंतु फाळणी मात्र झाली आणि म्हटलं असं 10 लाख लोकांच्या जीवित आणि वित्ताची हानी प्रचंड प्रमाणावर झाली. त्यानंतर 1950 साली पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान लियाकत अली आणि भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्या दोघांची एक भेट झाली आणि तेव्हा एक करार झाला. त्याला नेहरू लियाकत करार असं म्हटलं जातं. तेव्हा असं म्हटलं गेलं की ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला विद्वेषाचं वातावरण इतकं भरलेलं होतं की आपल्याला या सगळ्याचा विचार करायला तेव्हा वेळ झाला नाही. आता 3 वर्ष झाली आहेत. आता याचा विचार करून लोकांचं आयुष्य कसं सुखकर करता येईल, विशेष करून दोन्ही देशामध्ये जी लोक अल्पसंख्याक आहेत, म्हणजे भारतामध्ये मुस्लिम लोक आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिमेतर लोक, म्हणजे त्यात हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन हे सगळे येतात. हे सगळे मुस्लिमेतर होते. तर यांचं जीवन सुसह्य कसं करता येईल याकरता एक कमिशन स्थापन करावं. मायनॉरिटी कमिशन दोन्हीकडे नाव दिलं आणि त्याच्यात वेळोवेळी त्या लोकांना एक दुसऱ्यांच्या देशात जाण्याची मुभा द्यावी, कारण त्यांची संपत्ती पुष्कळशी दुनिया देशात अडकलेली असते. त्या संपत्तीची विल्हेवाट लावायची असते. त्यांना आपले कोणी सगळे सोयरे तिथे अडकलेत तर त्यांचं काळजी करायची असते. तर याकरता त्यांना ये जा करण्याची परमिशन द्यावी असं तत्वतः मान्य झालं. याच्यातली फक्त एकच गोष्ट झाली, ती म्हणजे दोन्हीकडे मायनॉरिटी कमिशनची स्थापना झाली. अल्पसंख्याक कमिशन जे आहे त्या समिती त्याची स्थापना झाली. परंतु भारताने अत्यंत सिरियसली हा अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवायचं मनावर घेतलं आणि अल्पसंख्याकांना पुष्कळ बहुसंख्याकांपेक्षा सुद्धा अधिक प्रेमाने आणि अधिक अधिकार देऊन वागवलं. त्याचा परिणाम म्हणून भारतातली मुसलमानांची लोकसंख्या फाळणीच्या नंतर भारताची लोकसंख्या मुसलमानांची बरीच कमी झाली होती. 7 का 8% मुसलमान उरले होते. ते आता जवळजवळ 30% ती लोकसंख्या वाढलेली आहे. पाकिस्तानात काय झालं? पाकिस्तानात 26% मुस्लिम होते तेव्हा, त्या 26%चे आता जेमतेम 2% राहिलेले आहेत. त्यावेळेला पूर्व पाकिस्तान जे होतं तिथे 24 ते 25% मुसलमान हिंदू होते. पाकिस्तानात ते हिंदूचं सांगितलं, मुसलमान नाही. 26% हिंदू होते, त्यातले फक्त 3% आता उरलेले आहेत. बांगलादेश जेव्हा फॉर्म झाला तेव्हा तिथे 24 ते 26% हिंदू होते, परंतु त्याच्यातले आता फक्त असेच 8% हिंदू राहिलेले आहेत. याचा अर्थ असा की त्या देशांनी स्वतःला इस्लामिक रिपब्लिक घोषित केलं. बांगलादेश जेव्हा फॉर्म झाला 71मध्ये तेव्हा त्यांनी स्वतःला सेक्युलर रिपब्लिक म्हटलं होतं, परंतु मुजीबुर रेहमानचा जेव्हा खून झाला, त्यांच्या लष्कराने बंड केलं, मुजीबुर रेहमानला ठार मारलं. त्यांची मुलगी त्यावेळेला ढाक्यात नसल्यामुळे वाचली. ती सध्या बांगलादेशची अध्यक्ष आहे, पंतप्रधान आहे, शेख हसीना वाजेद. तर हे आपण पाहिलं. परंतु ह्या मुजीबुर रेहमानला मारल्यानंतर पुन्हा तातडीने बांगलादेशनी इस्लामी रिपब्लिक स्वतःला जाहीर केलेलं आहे आणि आज तागायत त्याच्यात फरक केलेला नाही. इस्लामी रिपब्लिक जाहीर करण्याचा अर्थ असा असतो की इस्लाम हा राज्याचा धर्म आहे. याचा अर्थ इस्लामेतर लोकांना राज्यात कुठलेही अधिकार नाहीत. ही परिस्थिती बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही देशात आहे.
अफगाणिस्तान एका काळी सेक्युलर पदाच्या बाजूला झुकलेला होता, नुकताच स्वतंत्र झाला होता तेव्हा, पण तिथे जेव्हा इस्लामी वरवंटा फिरला त्याच्यानंतर त्यांचंही सेक्युलरिझम बोंबललं आणि आज तर तालिबानांचं तिथे शासन आहे. आता या तिन्ही देशांमध्ये जे अल्पसंख्याक तेव्हा होते, ज्यांची आता संख्या अगदी कमी झालेली आहे, इतकी कमी झाली मग ही लोकं गेली कुठे? कोट्यावधी लोकांचं काय झालं? तर त्यांच्यावरती जबरदस्ती त्यांचा धर्मपरिवर्तन केलं गेलं आणि त्यांच्यातल्या मुलींना आजसुद्धा पाकिस्तानात कितीतरी केसेस असे येतात की मुली पळवल्या जातात, मुली पळवून हिंदूंच्या मुली पळवल्या जातात, त्यांच्यावर बलात्कार होतात, त्यांची जबरदस्ती लग्न केली जातात आणि शेवटी धर्मांतर होतं. पुष्कळशा हिंदू कुटुंबांना सांगितलं जातं की तुम्ही धर्मांतर जर केलं नाहीत तर तुम्हाला इथे जगू देणार नाहीत, तुमचे जगण्याचे सगळे हक्क इथे रद्दबातल करतात. अशी ही जी पिचलेली जनता आहे ती कुठे जाणार? त्यातले जमेल ते लोक भारतात येतात, कारण भारत हा तेव्हा तरी 85% हिंदूंचा देश होता. त्यामुळे भारतात आपल्याला संरक्षण मिळेल अशी एक आशा मनात बाळगून ही लोकं भारतात आली. पण भारतात सुद्धा त्यांना नागरिकत्व देण्यामध्ये बरेच अडथळे होते. त्यांना इथे 11 वर्ष तरी आपला निवास ठेवायला लागायचा, त्यानंतर त्यांची केस विचारात घ्यायला लागायची आणि तीसुद्धा काही सहानुभूतीपूर्वक विचारात घेतली जाईल अशी नव्हती. काँग्रेसच्या वेळेला तर मुळीच नव्हती, कारण काँग्रेसला भारतातले हिंदू काय आणि पाकिस्तानातले हिंदू काय आणि बांगलादेशातले हिंदू काय यांच्याबद्दल काहीही पडलेली नव्हती. याची अनेक उदाहरणं आहेत. बांगलादेशवरती पूर्व पाकिस्तानात आपण पाकिस्तानला हरवून बांगलादेश तयार केला, त्यानंतर सिमला करार जेव्हा झाला तेव्हा इंदिरा गांधींनी भुट्टोंना साधं विचारलंसुद्धा नाही की तुम्ही बांगलादेशमधल्या असंख्य कोट्यावधी बंगाली हिंदूंवरती अत्याचार करायची लेखी ऑर्डर सैन्याला का दिली होती. विचारायची पण हिंमत केली नाही आणि हे सगळं सिद्ध झालेलं आहे. 1 कोटीचा जवळपास निर्वासित आपल्याकडे आले, त्यातले 97 लाख बंगाली हिंदू होते. याचा अर्थ असा की त्यांना तिथे जगणं नकोसं करून सोडलेलं होतं. परंतु ज्या देशाला आपण तयार केलं, जो पाकिस्तानचा तुकडा तोडला, ज्यांना मदत केली, ज्यांच्याकरता शरणार्थी कर आपण सर्वांनी भरला, त्यांना नुसतं विचारायचं की तुम्ही या हिंदूंवरती अत्याचार का केले, तेवढंसुद्धा या काँग्रेसच्या सरकारने केलं नाही. त्यांचा इतिहासच तसा आहे, ते काहीही हिंदूंकरता करत नाहीत. असो, परंतु भाजपने मात्र सांगितलं होतं की या 3 देशांमध्ये जे पिचलेले अल्पसंख्याक आहे, आणि लक्षात ठेवा फक्त हिंदूंबद्दल नाही म्हटलेलं, हिंदू, बौद्ध, शीख, जैन, आणखीन पारशी या सगळ्यांकरता म्हटलेलं आहे. या सगळ्यांच्याकरता काळजी घेण्याची सोय या विधेयकामध्ये केलेली आहे आणि त्याप्रमाणे हे विधेयक आणलं. त्यात काय सांगितलं आहे की 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी जे जे इथे लोक शरणार्थी म्हणून आले त्यांना 6 वर्षामध्ये आम्ही नागरिकत्व देऊ. म्हणजे त्यांची 6 वर्ष आता संपलेली आहेत. त्यांनी आता अर्ज केला की त्यांना नागरिकत्व मिळेल. या अगोदरच्या कायद्यामध्ये त्यांना 11 वर्ष इथे राहायला लागायचं, ती आता अट काढून टाकलेली आहे. परंतु सगळ्यांचा तिळपापड का झाला की याच्यात मुसलमानांचं नाव का घेतलं नाही? अरे साधी गोष्ट आहे, इस्लामी रिपब्लिकमध्ये जर मुसलमानांचा छळ होत असला तर गेलात कशाला तिथे? तुम्ही बघा आणि तुमचे मुसलमान बघा, तिथे अल्पसंख्याकांचा छळ होतो. आणि पूर्वी ह्या तिन्ही देशांमधले जे नागरिक होते ते भारताचेच नागरिक होते, त्यामुळे त्यांच्यावरती आपण काही उपकार करत नाही आहोत, ही केल्या पापाची भरपाई आहे. आणि नेहरूंनी सुद्धा हे मान्य केलं होतं की या लोकांना नागरिकत्व देणं, त्यांना आसरा देणं ही आमचं कर्तव्य आहे. ज्या नेहरूंच्या नावाने आता हे सगळे विरोधी पक्ष एवढा गळा काढत असतात, त्या नेहरूंनी पण हे मान्य केलं होतं, पण हे नुसतं तोंड देखलं मान्य केलं होतं. याच्यावर 70 वर्षात काहीही कारवाई झालेली नव्हती. ती कारवाई आता होती आहे, परंतु त्याला वेगळ्या वेगळ्या स्तरांमधनं विरोध होतो आहे. एक सन्माननीय अपवाद म्हणजे एक मुस्लिम मौलवी आहेत रेझा बरेलवी, शहाबुद्दीन रेझा बरेलवी, हे बहराईचचे मौलवी आहेत आणि ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मात्र ठामपणे सांगितलं आहे की हा जो CAA कायदा आहे हा कुठल्याही ठिकाणी मुसलमानांच्या विरोधी नाही, कारण या कायद्यामध्ये भारतातल्या मुसलमानांना कुठलाच त्रास नाही आहे, भारतीय नागरिकांना कुठलाही त्रास नाही आहे. हा बाहेरच्या पीडित नागरिकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, कोणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा हा नाहीच आहे. आणि हे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं. पण इतर मौलवी, विरोधी पक्ष हे मात्र हे सगळं केवळ हिंदूंच्या भल्याकरता केलं जातं आहे अशा तऱ्हेचा आरडाओरडा चालवलेला आहे. काही विरोधी पक्षांनी असं पण म्हटलेलं आहे की भाजपला हिंदूंची मतं पाहिजेत म्हणून त्यांनी हा कायदा केला. अरे असे किती लोक येणार आहेत या कायद्यामध्ये, आणि ते आले तरी ते आज आले तरी त्यांना मतदार यादीमध्ये घालायला अजून 6 महिने जातील. त्यामुळे या निवडणुकीत तर त्यांचा खचितच फायदा होणार नाही. मुळात ही सगळी लोक
फार तर 1 ते 1.5% असतील, याहून जास्त नाही आहेत. 1 लाख ते 1.5% नव्हे, 1 लाख ते 1.5 लाख लोक कदाचित असतील, नेमका आकडा माहीत नाही आहे. त्यामुळे ही काही मतांकरता केलेली खेळी नाही आहे, हे पापाचं परिमार्जन आहे. हे काँग्रेसच्या पापाचं परिमार्जन भाजप करतोय, अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. परंतु नाही, कितीतरी ठिकाणून याच्यावरती हल्ला झाला. विरोधी पक्ष तर याच्यावरती हल्ला करतच होते. आता त्याच्यात बघा, वायर नावाची एक न्यूज साईट आहे, ती न्यूज मीडिया, आणि ती डावी न्यूज मीडिया. डावे लोक तर याच्यावर कडाडून हल्ला चढवतात. त्यांनी काय करावं, त्यांनी तालिबानचा जाऊन इंटरव्ह्यू घेतला की तुम्हाला मान्य आहे का भारताने हे केलं. ते तालिबान निश्चितचपणे म्हणणार आम्हाला हे मान्य नाही, भारताने सगळ्या धर्मांचा आदेश. अरे कोणाशी बोलताय तुम्ही? तालिबान मुसलमान सोडून कोणाचा आदर करतात का? या लोकांना याच्यावरती बोलण्याचा काही हक्क तरी आहे का? इस्लामी देशांनी म्हणे याचा विरोध केला. अरे तुम्ही तुमच्या देशात पहिल्यांदा सेक्युलरिझम आणा, मग आपण बोलू. तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांना तुम्ही संरक्षण द्या, मग आपण बोलू. पाकिस्तानमध्ये एक ख्रिश्चन स्कूल टीचर होती पेशावरमध्ये, आसिया बीबी. तिच्यावरती पाकिस्तानमध्ये एक विचित्र कायदा आहे, त्या कायद्याला म्हणतात की धर्माचा उच्छेद करणारा कायदा. तो कायदा वापरला तर त्या कायद्याच्या अनुसारे एखाद्या मुसलमानाने सांगितलं की समोरच्यानी माझ्या धर्मावरती लांछन केलं, माझ्या धर्मगुरूंचा अपमान केला, पैगंबरांचा अपमान केला, तर त्याचं म्हणणं खरं मानायचं आणि ज्याच्यावर आरोप केला आहे त्याने आरोप सिद्ध करायचा, असा विचित्र कायदा त्यांनी तिथे ठेवलेला आहे. हा कायदाच मुळात चुकीचा आहे. परंतु या कायद्याचा वापर करून त्या आसिया बीबीला लागोपाठ 3 कोर्टांनी फाशीची शिक्षा सुनावली. पण जगातलं ख्रिश्चन लोकमत इतकं खवळलं की त्यांनी ही सगळी ती शिक्षा त्यांना स्थगित करायला लावली, आणि स्थगित करण्याच्या यादी त्या आसिया बीबीला पळवून ते रोमला घेऊन गेले. दुर्दैवाने भारतातलं हिंदू जनमत इतकं प्रबळ नाही आहे, किंवा जगातले हिंदू इतके प्रबळ नाही आहेत की आपल्या बांधवांचा पाकिस्तानमध्ये जो छळ होतो, आपल्या अल्पवयीन मुली, अल्पवयीन त्यांच्या आया, या सगळ्यांना पळवून नेलं जातं, त्यांच्यावर बलात्कार केले जातात, आणि ह्याला सगळ्याला पाकिस्तान सरकारची मूकसंमती असते. पाकिस्तानचे कायदे सगळे त्या बलात्कार करण्याच्या बाजूचे असतात. याच्यावरती कोणीही आवाजसुद्धा साधा उठवत नाही. आपण ही गोष्ट UN पुढे आणतसुद्धा नाही. आणि UNने आज काय तारे तोडले? UNने सांगितलं हा कायदा डिस्क्रिमिनेटरी आहे. तुम्हाला जेव्हा पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात, बांगलादेशात अत्याचार होतात, अफगाणिस्तानात अत्याचार होतात, कितीतरी देशात होतात, तेव्हा हे सगळं आठवत नाही का हो? त्या देशांना तुम्ही कधी विचारलं नाही की तुम्ही हे डिस्क्रिमिनेशन का करता? भारताने हा कायदा आणला तर लगेच उठून आले. असाच प्रकार अमेरिकेने केला. अमेरिकेनसुद्धा सांगितलं नाही नाही नाही, हा कायदा म्हणजे मुसलमानांना तुम्ही कसं वेगळता. याच अमेरिकेने एक 1990 साली कायदा पास केलेला आहे, लॉटेनबर्ग अमेंडमेंट. लॉटेनबर्ग अमेंडमेंट स्पष्टपणे सांगतं की रशियातनं आलेल्या ज्यू लोकांना अमेरिकेमध्ये सहज नागरिकत्व द्यावं. पुढे त्या अमेंडमेंटमध्ये आणखीन स्पेक्टर नावाचं एक अमेंडमेंट नंतर आलं, आणि त्यांनी सांगितलं हे सुद्धा, हे इराकमधनं जे येतात पळून, इराणमधनं जे बहाई पळून येतात, इराणमधनं जे सुन्नी पळून येतात, त्या लोकांच्याकरता सुद्धा हे फास्ट ट्रॅक सिस्टम आपण द्यावी. ही गोष्ट अमेरिका करते तेव्हा कोणी काही बोलत नाही. भारताने करायला गेल्यावरती लगेच अमेरिकेला कंठ फुटतो. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेला आणि आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने अगदी बरोबर सांगितलेलं आहे की तुमचा याच्याशी संबंध काय, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. कीप क्वाईट, शटअप, तुमचा काहीही इथे संबंध नाही, ते उगाच तोंड उघडू नका. आता संबंध कोणाचा आहे? आपले विरोधी पक्ष, केजरीवाल. आता महान केजरीवाल स्वतः, जे दारूच्या घोटाळ्यामध्ये आज उद्या तुरुंगातच जायचे बाकी आहेत, असले केजरीवाल, त्यांनी जाऊन काय सांगावं की पाकिस्तानातनं एवढे सगळे लोकांना तुम्ही घेऊन येताय, त्यांचा तुम्हाला पुळका आहे, आणि ते सगळे इथे चोऱ्यान दरोड्याखोर. हाच केजरीवाल नावाचा माणूस हा रोहिंग्यांना बिर्याणी वाटत फिरत होता. रोहिंग्या त्याला चालतात. रोहिंग्यांना तर त्यांच्या स्वतःच्या देशात म्हणजे ब्रह्मदेशात सुद्धा स्टेटस नाही आहे, त्यांना सिटिझनशिप स्टेटसच नाही आहे. तर ते पळून येतात बांगलादेशात. बांगलादेशात ते मुसलमान असले तरी बांगलादेशातल्या लोकांना त्यांना ठेवायचं नाही आहे, त्यांना एका छोट्याशा चौकोनात बंदिस्त करून ठेवलं आहे. तिथनं ते पळून भारतात येतात. तो भारताने का त्यांचा सांभाळ करावा? आणखीन वरती म्हणले की अहमदिया लोकांवरती पाकिस्तानात अत्याचार होतात. अहमदिया स्वतःला मुसलमान समजतात, पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक आहे, पण पाकिस्तानचं सरकार अहमदियांना मुसलमान समजत नाही. त्याला आम्ही काय करायचं? आम्ही त्याच्यावरती का बरं? शिवाय हे सगळं असलं तरी रेग्युलर मार्ग त्यांनाही मोकळा आहे. ते फक्त या CAA मध्ये येत नाहीत, पण रेग्युलर प्रमाणे अर्ज करायचा, 11 वर्षाची मुदत आहे वगैरे, ती सगळी त्यांना आहेच. हा सगळा हरामपणा आहे. मुसलमानांची डोकी फिरवण्याचा आणि मतं मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. केजरीवाल तर दुसरं काही करतच नाही. मतांकरता काय वाटेल ते करणं हे केजरीवालचं मुळी म्हणणंच आहे. त्याच्या घरावरती मोर्चा काढला तर म्हणे बघा पाकिस्तानी लोकांची किती हिंमत की माझ्या घरावरती मोर्चा आणतात. अरे तू कोण आहेस?
तू त्यांना म्हणलास की पाकिस्तानातनं जे हिंदू आले त्यांना तू म्हणतो हे चोर दरोडेखोर आहेत, मग ते चिडणार नाही? तुला काही म्हणजे बोलण्याचा काही पाचपोच आहे का? असला हा भंपक आणि दांभिक माणूस केजरीवाल जो आहे तो आता लवकरच तुरुंगात गेला की हा सगळा प्रॉब्लेमच सुटेल. यात आणि भाजपच्या गृहमंत्री अमित शहानी ठामपणे सांगितलेलं आहे हा कायदा मागे घेतला जाणार नाही. हा कायदा मानवतेला अनुसरून आम्ही केलेला आहे, हा कायदा मागे घेतला जाणार नाही. आमचे जे बांधव तिकडे अत्याचार सहन करत होते त्या बांधवांच्या संरक्षणाकरता, त्यांना मदत करण्याकरता आम्ही हा कायदा केलेला आहे. आणि या कायद्याचा फायदा आता व्हॉट्सॲपची एक ॲपसुद्धा तयार केलेली आहे कॉम्प्युटरवर, त्याच्यावर त्या लोकांनी तातडीने अर्ज करावे, त्यांची सिटिझनशिप, त्यांची नागरिकत्वाची मागणी पूर्ण केली जाईल आणि त्यांना भारतात सगळ्या प्रकारचे अधिकार जे नागरिकांना असतात ते दिले जातील. इथे केजरीवालच्या राज्यात रोहिंग्यांचे रेशन कार्ड बनतात. का बनतात? कारण केजरीवालला त्यांची मतं पाहिजे असतात. आसामात पण हेच झालं. आसामात सगळे जे बांगलादेशमधले मुसलमान घुसले त्यांची मतं पाहिजे होती म्हणून त्यांनी हे सगळे त्यांना येऊ दिले. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की ते अजमल तिथला जो एक पॉलिटिकल लीडर आहे तो म्हणतो आम्हाला आता काँग्रेसची गरज नाही, आम्ही आता इतके झालेलो आहोत, आमचंच राज्य इथे स्थापन करू. त्यांना इथे शरियाचं राज्य स्थापन करायचं आहे. शरियाचं राज्य स्थापन करायचं असलं तर पाकिस्तानात आहे शरिया, बांगलादेशात होता शरिया, आलात कशाला इथे? तिथेच थांबा ना. तसं करायचं नाही, तुमच्या इथे येऊन डिस्टर्बन्स करायचा हे त्यांचं ध्येय आहे. परंतु सध्याच्या सरकारमध्ये हे चोचले चालायचे नाहीत. काँग्रेसचे सरकार आज चालून गेले. मुंबईला आपल्याला माहिती आहे रझा अकादमीनी कसा हैदोस मांडला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळ. तिथे अमर जवान स्मारकाची सुद्धा मोडतोड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेव्हा यांना धडा शिकवला पाहिजे. या कायद्याचा भारतात राहणाऱ्या मुसलमानांवरती कुठलाही वाईट परिणाम होणार नाही हे ठामपणे सांगितलेलं आहे. मीच सांगतो असं नाही, सरकारने हे सांगितलेलं आहे. त्यांचे मौलाना, मी आत्ता त्यांचं नाव घेतलं, रझवी, त्यांनीसुद्धा, रझवी बरेलवी, त्यांनीसुद्धा हे सांगितलेलं आहे. तेव्हा उगीच खोटे नाटे आरोप करून, खोट्या नाट्या गोष्टी करून लोकांची माथी भडकवणं आता विरोधी पक्षांनी सोडलं पाहिजे. मोदींशी विकासाच्या मुद्द्यावर भांडा, या फालतू मुद्द्यांवरती भांडून तुम्ही स्वतःच हसं करून घेताय. आणि नुकताच एक सर्वे झाला आहे भारतामध्ये, 62% लोकांनी सांगितलं आहे की हा कायदा योग्य झालेला आहे, आमचं याला पूर्णपणे समर्थन आहे. याच्यावरती आणखीनही बरंच बोलण्यासारखं आहे, पण आत्ता मी सगळ्या गोष्टी आत्ता सांगत नाही आहे कारण काळाची थोडीशी आपल्याला वेळाची लिमिटेशन आहे. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आमच्या साईटला सबस्क्राईब करा, आम्हाला तुमची लाईक्स पाठवा, आम्हाला आमचा जो हा व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, तुमच्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. दरवेळेला मी म्हणतो तसे काही निवडक कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत. कालच्या माझ्या व्हिडिओवरती काही कमेंट्स आल्या आहेत, त्यातल्या 2-3 आपण वाचून घेऊया. राकेश मोरे म्हणतात, नमस्ते सर, आपण दिलेली माहिती खूपच आमचं ज्ञान वाढवणारी आहे. मध्यंतरी मी एक बातमी ऐकली होती की जपानच्या अणुभट्टीचा स्फोट होऊन त्यामधनं क्षकिरण बाहेर पडले होते. अणुभट्टीचा स्फोट झाला की क्षकिरण बाहेर पडत नाही, विकिरण बाहेर पडतं, रेडिएशन बाहेर पडतं. ते नियंत्रित करण्यासाठी भारताची मदत मागितली होती व भारताने शेणाचा लेप लावण्यास सांगून शेण जपानला पाठवलं होतं. त्याच्यामुळे किरणोत्सर्ग बाहेर पडणं थांबलं होतं. हे कितपत खरं आहे याबद्दल मार्गदर्शन करावे. मी याच्याबद्दल जी माहिती काढली, भारताने एक डॉक्टरांचं दळ नक्कीच पाठवलं होतं, पण ही शेण आणि त्याची सगळी जी आहे याचं कुठेही मला ऑथेंटिसिटी किंवा प्रूफ आढळलेलं नाही. तेव्हा मला नाही वाटत की असं सोपं काही मेथड अवेलेबल असेल. शिरीष साठेंनी लिहिलं आहे, सुंदर, लेमनला समजेल असे वर्णन, म्हणजे सामान्य माणसाला समजेल असे वर्णन केले. विविध स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट या छान समजावून सांगितल्यात. मिसाईलच्या रेंजमध्ये चीनची प्रमुख शहरे येत असणे अपेक्षित आहे. अगदी बरोबर आहे. 5000 किलोमीटरची जी रेंज आहे आता ती 6 ते 8 सांगतात. त्याच्यामध्ये चीनची सगळी शहरं त्याच्या टप्प्यात येतात. त्यामुळे चीनला याची आता एक प्रकारची धास्तीच आहे की भारतावरती काही जर आक्रमण केलं आणि भारताने जर हे मिसाईल वापरलं अग्नी 5 तर आपलं काही खरं नाही. तेव्हा चीनचं जहाज समुद्रातून, त्यांचं साठेजी पुढे म्हणतात, चीनचं जहाज समुद्रातून टेस्टिंग ॲक्सेस करत होतं. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. चीनला अशा बातम्या कुठून मिळतात आणि कशा मिळतात? एनिवे, इट इज अ मॅटर NIA हेड श्री डोबल टू वरी अबाउट. चीनला ही बातमी मिळणं अगदी सोपं होतं कारण आपणच नोटिसेस टू एअरमन इश्यू केली होती की आम्ही या मिसाईल उडवणार आहोत आणि बंगालच्या उपसागरात विमानांनी या क्षेत्रात फिरू नये. मिसाईलचा उद्या काय अपघात झाला तर ते तुमच्या अंगावरती पडेल, तुमच्या विमानाला अपघात होईल, जहाजाला अपघात होईल, म्हणून अशी नोटीस दिली होती. ही नोटीस चीनलाही मिळाली होती. त्यामुळे चीननी याची पाहणी करण्याकरता जहाज पाठवलं असणं शक्य आहे. नीलकांत लिहितात की उत्तर कोरिया
बरोबर आहे, उत्तर कोरिया कदाचित या प्रकारचं मिसाईल डेव्हलप करत असेल, पण उत्तर कोरियातली कुठलीच बातमी आपल्याकडे मिळू शकत नाही. तिथे इतकं जबरदस्त सेन्सॉरशिप आहे की आपल्याला त्यांच्या कुठल्याच बातम्या मिळू शकत नाहीत. नील कुलकर्णी पुढे असंही म्हणतात, नेने सर फास्टेस्ट मुव्हिंग न्यूट्रॉन थोरियम 233साठी कसे तयार करतात ते कळवावे. न्यूट्रॉन तयार करण्याकरता थोरियम काय, कुठला न्यूट्रॉनला काही वंशजात धर्मभेद काही नसतो. न्यूट्रॉन गन असते, त्या न्यूट्रॉन गनमधनं न्यूट्रॉन्स तयार होतात. आणि थोरियम आणि युरेनियम हे जे अणू आहेत ना, हे अत्यंत जड अणू समजले जातात. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बऱ्याच लोकांनी हा प्रश्न वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचारला आहे की एक तुम्ही ठोकळ्यांचा जर मनोरा तयार केला, तो खूप उंच जर मनोरा झाला तर थोड्याशा धक्क्याने तो मनोरा पडू शकतो. 4 ठोकळे एकावर एक ठेवले तर धक्क्याने मनोरा पडत नाही. युरेनियम 238, थोरियम 233 हे असे खूप उंच मनोरे आहेत. जरा धक्का लागला की ते पडतात आणि पडले की त्यातनं पुन्हा न्यूट्रॉन मुक्त होतात आणि ती मी सांगितलं जी आण्विक प्रक्रिया आहे ती सुरू होते. त्यामुळे यांना स्पेशल रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल म्हटलं जातं, तेच इंधन म्हणून वापरता येतं. त्याप्रमाणे हे न्यूट्रॉन गन त्यांच्यावरती टाकतात. आणि पुढे नील कुलकर्णी विचारतात, युरेनियम न्यूक्लियस न्यूट्रॉन पकडतो का न्यूट्रॉन युरेनियम न्यूक्लियसला धडकतात. तर युरेनियम न्यूक्लियसला न्यूट्रॉन जाऊन धडकतात आणि न्यूट्रॉनवर काही चार्ज नसल्यामुळे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन त्याला विरोध करू शकत नाहीत. ते जाऊन न्यूक्लियसमध्ये आपटतात आणि न्यूक्लियस एकदा फुटला की त्या न्यूक्लियसमधनं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन सगळे बाहेर पडतात आणि इतर न्यूक्लियस फोडतात. याला चेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. द अर्थ यांनी म्हटलं आहे, एक कमेंट आहे त्यांचं नाव द अर्थ त्यांनी लिहिलं आहे. सर, तुमचं बोलणं इतकं खुमासदार असतं की दिवसभरात कधी आठवण झाली की मी एकटाच असतो ते आठवून. धन्यवाद. तुम्ही एकटे असता ते पाहून लोकांनी तुमच्याबद्दल गैरसमज करू नये एवढीच माझी इच्छा आहे. बाकी आपल्या सर्वांच्या कमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.